जंगलाच्या घनदाट अंधारात डेझी बरोबर जे झालं होतं ते अविश्वसनीय होतं. शेवटी तो माणूस त्या डेझीला लेडी बटरफ्लाय असं का म्हणून बोलवत होता हे सगळं एक रहस्य होतं. आणि तिकडे दुसरीकडे डेव्हिडची हालत खूपच वाईट झाली होती. बस खूप झालं. आता मी शांत नाही बसू शकत. मी आता पोलीस स्टेशनवर जातो आणि रिपोर्ट लिहून घेतो. डेझीचा आत्ता पत्ता नसल्यामुळे डेव्हिड सकाळी सरळ पोलीस ठाण्याला पोचला डेझीच्या लापत्या होण्याची शिकायत द्यायला. पण तिथे पण त्याला निराशाच मिळाली. काय? तुम्ही रिपोर्ट नाही लिहून घेऊ शकत? पण का? कारण डेझीला हरवून अजून सुद्धा 24 तास झालेले नाही आहेत. म्हणून आम्ही रिपोर्ट लिहून घेऊ नाही शकत. काय? नाही नाही, असं नका बोलू. बघा, आज तिचा वाढदिवस आहे आणि ती अजून सुद्धा घरी नाही आलेली. ही चांगली गोष्ट नाही आहे ना? बघा, मी तुमच्या पाया पडतो. रिपोर्ट लिहून घ्या प्लीज. हे बघा, मी तुमची गोष्ट समजू शकतो, पण असं खूप वेळा होतं की कोणी ना कोणी कोणत्या कामात फसून जातं आणि स्वतःच कुठंतरी चालला जातो आणि परत येतो. वाटतंय डेझी सुद्धा कोणत्या कामात अडकलेली असेल. होऊ शकतं की ती परत येईल. म्हणून तुम्ही चिंता करू नका आणि घरी निघून जा. पोलीसचं बोलणं ऐकून डेव्हिड उदास होऊन तिथून निघून गेला. त्याला भीती वाटत होती की काही वाईट तर नाही झालंय. मला माफ कर मार्गी. मी आपल्या मुलीची काळजी नाही घेऊ शकलो. उद्या तिचा वाढदिवस होता आणि ती कालच हरवली. चुकी माझी आहे, फक्त माझी. पण मी हारणार नाही आहे. मी स्वतः माझ्या मुलीला शोधायला निघणार. बिचारा डेव्हिड. डेझीच्या नसल्यामुळे तो स्वतःलाच कोसत होता आणि तिला शोधण्यासाठी निघाला. पण दुसरीकडे डेझी एका मोठ्या जाळीत फसलेली होती. हे सगळं काय झालंय आणि हे माझ्याबरोबर का होत आहे? लेडी बटरफ्लाय, तुम्ही रडू नका. मी लेडी बटरफ्लाय नाहीये, समजलं का? मी डेझी आहे. माझ्या मम्मा आणि माझ्या पप्पाची डेझी. हे जे काही पण झालंय हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. हे बघ, हे बघ. हे बघ, तू माझी काय हालत केलीयस. मी नाही लेडी बटरफ्लाय, मी काहीच नाही केलं. ते तुमचं नशीब आहे. तुम्ही कोणी साध्या मुली नाही आहात. तुम्ही या जंगलच्या राणी आहात. राणी. तू हे सगळं काय बोलतोयस? मला काहीच समजत नाहीये. मला माहिती आहे, जे झालं त्याला समजणं तुमच्यासाठी सोपं नाही आहे. पण हे सगळं समजायला तुम्हाला खरं समजलं पाहिजे. कोणतं सत्य? तुमच्या जन्माची ओळख. खरं तर तुम्ही साध्या बाई नाही आहात. तुमची प्रजाती माणसांची नाही, खरं तर पशु पक्ष्यांची आहे. खरं तर खूप वर्षांआधी या जंगलात फिडर रॉक घराण्याचं राज चालत होतं आणि तुम्ही त्याच घराण्याच्या राजकुमारी आहात. काय? मी राजकुमारी आहे? तर मग मी आपल्या मम्मी आणि पप्पाच्या घरी कसं पोचले? खरं तर गोष्ट ही होती की तुमच्या जन्माच्या वेळी एका काळ्या सावलीने खूप आतंक मचवली होती. माहिती नाही किती पशु पक्षी, जुने झाडे झुडपे त्याच्या हमल्यात मरून गेले होते, ज्याच्यात तुमच्या वडिलांचं नाव सुद्धा होतं. काय? लेडी बटरफ्लाय. तुमचे वडील गेल्यानंतर तुमची आई खूप घाबरली होती आणि याच्याच मध्ये तुमचा जन्म झाला. जंगलाची हालत बिघडत चालली होती, म्हणून तुमच्या आईने तुम्हाला शहरात एका घराच्या दरवाजा पुढे ठेवलं आणि तिकडून निघून गेल्या. पण खरं तर ती पण या जगात नाही आहे. काय? मम्मा पण नाही राहिली? हो, ते मरून गेल्यानंतर आम्ही तुमच्यावर खूप नजर ठेवली होती. डेव्हिड आणि मार्गीने तुम्हाला खूप चांगल्यापणे वाढवलं. हे जंगल तुमचं खूप वर्षांपासून वाट बघत होतं. पण त्याच्या आधी तुम्हाला एक लेडी बटरफ्लायमध्ये बदलणं गरजेचं होतं. म्हणून आजपर्यंत आम्ही तुमच्याशी लांब होतो. पण आता तुम्ही इकडे आलेले आहात आणि या जंगलाला या काळ्या सावलीपासून तुम्हीच वाचवू शकता. डेझी डटचं बोलणं ऐकून एकदम घाबरली. तेव्हा तिने बघितलं की तिच्या चोहीकडे जंगलातले प्राणी, पक्षी आणि लहान पक्षी आले. त्या सगळ्यांनी आपलं डोकं खाली केलं आणि तिचा नमन केला. तेव्हाच डेझी, डेझी. डेझीने आपल्या बाबांची आवाज ऐकली. तिने बघितलं की डोंगराच्या मागून डेव्हिड तिला शोधत शोधत तिथे पोचलेला आहे. बाबा. डेझी, डेझी, हे सगळं काय आहे?
डेझीला चमकणाऱ्या पंखांबरोबर बघून डेव्हिड हैराण झाला होता. त्याला काहीच नाही समजलं. तेव्हा हे सगळं कसं झालं? तुझी ही हालत कशी झाली? डेव्हिडच्या प्रश्नांवर डेझी त्याला सगळं काही सांगते, जे ऐकून डेव्हिड स्तब्ध राहतो आणि तिला गळे लावतो. डेझी, माझं बाळ. बाबा. पण आता आपण त्या सावलीच्या सामोरे कसे जाणार आहोत? डेझीचं तर आता नवीन जन्म झालेला आहे. ती त्या काळ्या सावलीच्या सामोरे कसं जाणार? तुमची गोष्ट खरं आहे, पण आता जास्त विलंब नको करायला, नाही तर सगळं संपवून जाईल. म्हणून याच्या पुढे जे मी सांगेल ते तुम्ही करायलाच पाहिजे. 2 दिवसानंतर पौर्णिमा आहे. तुम्ही मला रात्रीच्या 12 वाजता इकडेच भेटा. पुढचं मी सगळं सांभाळतो. ठीक आहे. आता तुम्ही घरी जा आणि लेडी बटरफ्लायवर लक्ष द्या. डटचं बोलणं ऐकून डेव्हिड डेझीला शॉलमध्ये लपेटून घरी घेऊन गेला. घरी येताच डेव्हिड बघतो की डेझी खूप शांत झाली आहे. तिचं शरीर सारखं सारखं कापत होतं. ती खूप घाबरलेली होती. तेव्हा डेझी, काय झालं बाळा? काही नाही बाबा. अच्छा, आता तू मला काहीच नाही सांगणार? आपल्या वडिलांशी सगळं लपवून ठेवणार? असं काहीच नाहीये बाबा. ते खरं तर हे आहे की हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे आणि खूप जास्त अविश्वसनीय. डटने मला काळ्या सायाबद्दल जे काही सांगितलं, मला नाही वाटतं की मी त्या जंगलाला वाचवू शकेन. माझा जन्म तर आत्ताच तर झालाय आणि त्यावर हे सगळं, मला नाही वाटत की मी हे सगळं करू शकेन. तुझी गोष्ट खरं आहे, पण दूतने सांगितलं आहे तो सगळं सांभाळणार आहे. मग सगळं चांगलं होऊन जाईल. सगळं काही किती बरोबर होतं बाबा. तुम्ही, मी, मम्मा. पण आता बघा, एका क्षणात सगळं काही बदललं. आता मी डेझी नाही आहे, लेडी बटरफ्लाय बनली आहे. मला हे सगळं नको होतं बाबा, अजिबात नको. मी समजू शकतो, पण यालाच तर आयुष्य म्हणतात. बघ, तू नक्कीच त्या जंगलाला काळ्या सावलीतून वाचवशील आणि राणी सुद्धा बनणार. शेवटी 2 दिवस निघून गेले. डेव्हिड डेझीला रात्री 12 वाजता जंगलामध्ये घेऊन गेला. त्यांनी बघितलं की दूतने पूर्ण जंगलाला मोमबत्तीने सजवलं होतं आणि जंगलाच्या मधोमधी यज्ञाची तयारी करत होता. हो, मी डेझीला घेऊन आलो आहे. दूत तिला एक जादुई छडी देतो. लेडी बटरफ्लाय, तुम्ही त्या सुरक्षा चक्रेत बसून घ्या. दूतच्या बोलण्याने डेझी त्या रक्षा चक्रमध्ये जाऊन बसते. हे आहेत हतियार. हतियार? याच्यानेच तुम्हाला त्या काळ्या सावलीला मारायचं आहे. हतियार दिल्यानंतर दूतने मंत्र जाप सुरू केला. माश मावे वल्ले मोरोकला कोश तुआ वेरे वेरे मोष्टी सोरो सोरो मार्श मावे वल्ले मोरो का क्लोश तुआ मेरे वे वस्ती सोरो सोरो मार्श मावे वल्ले मोरो का क्लोश तुआ फेरे वे वस्ती सोरो सोरो. तेव्हा अचानक आकाशामध्ये चंद्रमाचा आकार वाढायला लागला. हवा थंड आणि जोरदार व्हायला लागली आणि एक विचित्र धून सुद्धा ऐकू येत होती. हा आवाज कसला? त्याची यायची वेळ झालेली आहे. तेव्हा सगळे पशु पक्षी यज्ञाच्या जवळ एकत्रित झाले. मार्श मावे वल्ले मोरो का क्लोश तुआ मेरे बेरे मस्ती सोरो सोरो मार्श मावे वल्ले मोरो क्ला कोश तुआ वेरे वेरे वस्ती सोरो सोरो मार्श मावे वल्ले मोरो का क्लोश तुआ वेरे वे वस्ती सोरो सोरो. अचानक झाडां आणि डाळ्यांना आग लागली आणि सगळ्यांनी बघितलं की एक खूप मोठी सावळी आकाशात उभी राहिली होती. तो आला. तर मग ठीक आहे, तुम्ही उभी राहा. डेझी उभी राहिली आणि बघताच बघता तिचं शरीर हवामध्ये उडायला लागलं. ती काळी सावळी डेझीकडे चालायला लागली. तेव्हा लेडी बटरफ्लाय माझ्यासोबत बोला. नाश मार्श मावे वल्ले बोरोक्ला कोशतुआ वेरे वेरे वस्ती सोरो सोरो सोरो. आणि चमत्कार झाला. त्या जादुई छडीमधून एक जोरदार आणि मोठी आग निघाली आणि सरळ त्या काळ्या सावळीला जाऊन अडखळली. बघताच बघता ती काळी सावळी आगीत तडपायला लागली. त्या सावळीला तडपताना बघून सगळे हैराण झाले.
आणि ती सावळी काही क्षणामध्ये राख झाली आणि डेझी बेशुद्ध झाली. डेझी, घाबरायची काही गरज नाही आहे. ती सकाळी शुद्धीत येऊन जाईल. तेव्हा सूर्याचा पहिला प्रकाश जमिनीवर पडला आणि डेझीला होश आला. बाबा, अरे देवा, थँक्यू देवा, माझी मुलगी आता सुरक्षित आहे. आणि ह्याचबरोबर डेझीच्या ह्या परिकथाचा एक आनंदमयी अंत झाला.